नमस्कार सर्वांना। छान असा आपल्याला हेल्दी नाश्ता करायचा आहे। त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी चणा डाळ, पाव वाटी तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी बाजूला आधीच 2-4 तास भिजत घातले होते। पाहू शकता सर्व एकत्रच भिजत घालायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ आपण जे भिजत घातलं आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ह्यामध्ये घालून घ्यायचं। त्यामध्ये एक हिरवी मिरची, एक छोटा अर्धा इंच आल्याचा तुकडा, डाळ तांदूळ वाटेल इतपतच आपण पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचे। भांडं घ्यायचं आहे, डाळ तांदूळ आहे ते वाटून झालेली आहे, काढून घ्यायचे। हे जे आपलं वाटून घेतले डाळ तांदूळ आहेत त्याचं जे बॅटर आहे ते आपल्याला इडली किंवा डोशासारखं ठेवायचं आहे। त्याला आता 8 तास आपण फर्मेंट करायला ठेवून देऊयात। तर इथे माझ्याकडे आदल्या रात्री मी जे पीठ फर्मेंट केलं होतं ते तुम्ही पाहू शकता। जर इथे तुम्हाला फर्मेंट करता न करायचं असेल तर ज्यावेळेस आपण डाळ तांदूळ वाटतो त्यावेळेस त्यामध्ये ताकाचा वापर करायचा आणि वाटून घ्यायचं आणि नंतर इनो किंवा सोड्याचा वापर करायचा स्टीम करायच्या आधी। आता हे मिक्स करून घेऊयात। आधी त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित। पीठ आहे ते छान मिक्स करून झालेलं आहे। तिथे एका प्लेटला तेल लावून घ्यायचे। इथे एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून द्यायचं आहे आधीच आणि ही जी प्लेट आहे ती त्यामध्ये ठेवून द्यायची। प्लेटमध्ये संपूर्ण बॅटर आहे ते घालून घ्यायचे। बॅटर आहे ते घालून झालं आहे, त्यावरती लाल मिरची पावडर थोडी अशी घालून घ्यायची म्हणजे छान दिसते आणि 10 ते 12 मिनिटं झाकण लावून वाफवून घ्यायचे। ते तडका पॅनमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा। त्यानंतर बारीक हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या। त्यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचे। चवीनुसार साखर घालून घ्यायची। अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि त्याला उकळी येऊ द्यायची। फोडणी आहे ती छान अशी उकळून झालेली आहे। गॅस बंद करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर आपलं पीठ आहे ते छान असं वाफवून झालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे। आता सर्वात आधी आपली याची कडा सोडवून घ्यायची आणि आपल्याला हवा त्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचे। आता ह्यावरती तयार केलेली फोडणी घालून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जे आपण फोडणीमध्ये पाणी घातलेलं आहे ते शोषून घेतलेलं आहे। याला तर मोकळं करून घेऊया। मोकळा आहे तो मोकळा करून घेतलेला आहे। त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची। मला आवडत असल्यास त्यावरती ओलं खोबरं जरी घातलं तरी छानच। तर मस्त असा डाळ तांदळाचा आपला ढोकळा तयार आहे। इनो सोड्याचा वापर न करता अगदी मऊसूत होतो। सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे। घशाला असं ढासत नाही का तर त्यामध्ये आपण तांदूळ घातलेले आहेत। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।